बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिलेला नारा आता महापालिकाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्या नाऱ्याचा पाठ 2 पाहायला मिळतोय। उत्तर भारतीय सेनेनं मुंबईमध्ये मातोश्री समोर बटोगे तो पिटोगे हे फलक लावून ठाकरे बंधूंना डिवचलंय। त्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलंय। मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा पुन्हा इशारा। बटोगे तो पिटोगे पोस्टरवर पलटवार। महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यातलं वातावरण तापलं। मुंबई, मराठी आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा रणकंदन सुरू झालंय। मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरेंना डिवचणारे फलक लागले होते। उत्तर भारतीयो बटोगे तो पिटोगे असा मजकूर या फलकावर होता। याचा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला। मराठीचा अपमान केल्यास तुम नहीं बटोगे तो भी पिटोगे असा थेट इशाराच मराठीच्या मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी दिलाय। मराठीचा अपमान केला तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा, नहीं बटोगे तो भी पिटोगे। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले। त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला, तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनीच मराठी अमराठी वाद सुरू केल्याचं म्हणत नवनाथ बन यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केला। मराठी माणसांवर 212 निर्गुण हल्ले झालेले आहेत। माझ्या आकडे आहेत। तुरुंगात टाकले लोकांना मराठीचा झेंडा फडकवला म्हणून। काय सांगतात शिंदे आणि भारतीय जनता पक्ष? एकदा तरी निषेध केलाय का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी की बेळगावामध्ये सीमा भागामध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार होतोय त्यांना मराठी जगायचं आहे, मराठी म्हणून मराठी भाषा त्यांना हवी आहे म्हणून हे हल्ले होत आहेत। आणि इथे उत्तर भारतीयांना पिटोगे काय बटेगे तो पिटोगे चाललेलं आहे। हां, आधी लोकसभा आणि विधानसभेत बटेगे तो कटेगे होतं, आता त्यांचे वेगळे वेगळे प्रकार सुरू आहेत ही नाटकं। भारतीय जनता पार्टीनं कधीही मराठी अमराठीचा वाद केला नाही। उलट मनसेने कशा पद्धतीनं अमराठी माणसांना मारहाण केली, कशा पद्धतीनं प्रांतवादाच्या नावावर भाषेच्या नावावर सर्वसामान्य मुंबईकरांना मारलं, त्यामुळंच बटेंगे तो पिटेंगे अशा पद्धतीच्या पोस्टर काही ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मराठी माणसाचा द्वेष करायचा, परप्रांतीयांचा द्वेष करायचा, भाषिक वाद करायचा, मराठी अमराठी करायचं, मराठी गुजराती करायची ही परंपरा उभाटा गटाची आणि मनसेची आहे। मुंबईकरांनी आणि महाराष्ट्राने ही परंपरा ओळखलेली आहे। त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तर मराठी अमराठी होणार नाही। मुंबईत सर्वच राहतात आणि सर्वांचाच मुंबईवर अधिकार आहे असं मत मांडत मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेवर टीका केली आहे। मुंबईमध्ये उत्तर भारतीय मराठी माणूस, पाकिस्तानी माणूस, आता हे सगळे जे काही नवीन नवीन प्रकार आहेत ते समोर येतील, पण असा कोणताही हेतू नसतो। मराठी ही मुंबई ही सर्वांचीच आहे। मुंबईमध्ये प्रत्येक राहणारा माणूस जो अनेक वर्षापासून आहे त्याचा अधिकार निश्चित मुंबईवर आहे। म्हणून पोस्टर लावल्याने, बॅनर लावल्याने काही मतामध्ये परिवर्तन होतं असं मानणारे आम्ही नाही। मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायच्या इराद्यानं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली। मात्र मराठीच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापलंय। सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना डिवचल्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेनं सुद्धा परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।